मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.
दास जगी पाप पुण्यांगी नातडे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे ऊर्ध्वपुंड्रभार कंठी शोभे माळ कापिजे कळी काळ तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे विठ्ठल विठ्ठल तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं निन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु प्रथम नमः करु प्रथम दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलाभज्ञ जीवो दरातावतारं कलंकांगदी ज्योतिकामोदि वक्त्रं कलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्तु मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री हनुमान नमस्तुभ्य या गच्छ महाप्रभु पूर्वभागे समातिष्ठ पूजनं स्वीकुरुष्व मे शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमोस्तुते अक्षर अक्षर छंद छंद में रस में सुर में तान में माँ सरस्वती बसी हुई हो शब्द शब्दावाज में श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनव रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरऊ कलेश विकार राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम सीता राम राजा राम राम सीता राम
आणि थोडस गेन द्या. हॅलो हॅलो. झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा करता घेतलेला अभंग कनकाई कुमार बोलोबा पुत्र काना प्रिय बंधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री संत वैराग्य तपतीर्थ तेजोनिधी समस्त वारकऱ्यांच्या हृदयावरती अधिराज गाजवणारे किंबहुना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती करत असताना तुम्हा जड जीवांना ज्या संतांच्या द्वारा देवापर्यंत जाऊन पोहोचायचे त्या संतत्वाचे अंतरंग आणि बहिरंग लक्षण सांगतायत. विठाला विठाला विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. अकारण करुणा वरुणालय भक्त वंच कल्पतरू तडिद्वित आनंदित भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या असीम कृपेच्या द्वारा जांबुवंत महाराजांच्या दरबारामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री हरिभक्त परायण म्हटलं तरी काय हरकत नाही. आपल्या गावचे प्रथम नागरिक प्रदीप भाऊ पवार यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली ही सेवा समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्याने अथक परिश्रमामधून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या कार्यक्रमाकरता या कीर्तनाकरता ज्यांचं सौजन्य आहे ते मधुकर पाटील जामदरे त्यांच्या कर्वे प्रदीप भाऊ कडून माझ्याकडे आलेली ही सेवा अतिशय सुंदर असं नियोजन आहे. आणि या कीर्तनाकरता महाराष्ट्रातील एक एक हिरा एक एक कोहिनूर त्या कीर्तनाकरता उपस्थित आहे बघा. त्यामध्ये श्री हरिभक्त परायण ज्यांची गोड अशी आपण चाल ऐकलीत. श्री हरिभक्त परायण माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमची माऊली, त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण संगीत विशारद माझे परमस्नेही परम मित्र आमचे अनिरुद्ध महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण माझे परमस्नेही परम मित्र श्री हरिभक्त परायण आमचे राम महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण लखन महाराज. राम आणि लखन दोघ जण दोन्हीकडून असल्या हनुमंताला काय भीती आहे महाराज. पुन्हा जांबुवंत आहेतच पाठीमागे, जांबुवंत तर आहेतच पाठीमागे. उत्कृष्ट असं नियोजन आहे, सुंदर अशी माईक सिस्टम आहे. फक्त थोडासा मोकळा आवाज द्या म्हणजे झालं. विठाला विठाला विठाला. आणि आपल्या या पायगिरीवाडी मधला सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत जे पोहोचवणार आहेत ते आमचे व्हिडिओ शूटिंग वाले, काय नाव तुमचं? अरविंदजी शिंदे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा उत्कृष्ट अशी तुमचे आमचे बाल सवंगडी सुद्धा इथं उपस्थित आहेत बघा, त्यांना सुद्धा धन्यवाद. कारण त्यांच्या करताच हा सगळा खटाटोप चालू आहे. आणि तुम्ही असे फ्रेश बसले तरी चालेल बरं का, कारण माझी आपल्या गावामध्ये पहिलीच येती जाती आहे ना. येती जाती कळते ना तुम्हाला? नाही हसाव जरा मोकळे हसा एकदा. येती जाती कळते ना. एखाद्या नवीन मुलीचं लग्न झालं आणि नवीन मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर ती जर सासरला नांदायला गेली तर ती लगेचच आपला हक्क गाजवते का? कसं आहे तुमच्याकडे? लगेचच हक्क गाजवत नाही महाराज. ती अगोदर आकार पाहते, आपली सासू कशी आहे, आपला सासरा कसा, आपला दीर कसा, आपली भाऊजाई कशी, अगोदर आकार पाहते की नाही. आणि एकदा का 2-4 वेळेला येती जाती झाली का सगळे किल्ल्या हिच्याच हातामध्ये असतात. तशी माझी पहिलीच येती जाती समजा तुम्ही. जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगामध्ये म्हणतायत की या जगामध्ये झुंजार जर कोण असेल तर फक्त एक विष्णूचे दासच आहे. त्यांच्या अंगाला पापही लागत नाही आणि त्यांच्या अंगाला पुण्यही लागत नाही. त्याचं कारण
ते सदैव गोविंदाचं चिंतन करतात. आसनावरती बसले तरी गोविंदाचं चिंतन करतात, शयनावरती झोपले तरी गोविंदाचं चिंतन करतात आणि प्रत्यक्ष गोविंद त्यांच्या मनामध्ये बसलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय त्यांचं बहिरंग लक्षण सांगत असताना सांगतात की त्यांनी त्यांच्या कपाळावरती उभा गंध लावलेला आहे. ऊर्ध्वपुंड्रभार उभा गंध लावलेला आहे. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माला धारण केलेली आहे आणि त्याचा परिणाम कळी काळ सुद्धा त्यांना घाबरून पडतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्यांनी त्यांच्या अंगावरती शंखचक्राचे शृंगार धारण केलेले आहे. नामरूपी अमृत सदैव त्यांच्या मुखामध्ये आहे. ते सदैव गोविंदाचं चिंतन करतात. आसनावरती बसले तरी गोविंदाचं चिंतन करतात, शयनावरती झोपले तरी गोविंदाचं चिंतन करतात आणि प्रत्यक्ष गोविंद त्यांच्या मनामध्ये बसलेला आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. दादांना आपण खूप मोठे भाग्यवान आहोत की एवढा मोठा सत्संग आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला. बघा, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावे. अनंत जन्माचा ज्यावेळेस पुण्योदय होत असतो ना, त्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये अशी संधी प्राप्त होत असते. बघा, लोक संसारामध्ये सुद्धा पुण्य लावतात. सरपंच साहेब, संसारामध्ये सुद्धा पुण्य लावतात. बघा, लोक एखाद्या माणसाचा जर ऍक्सिडेंट झाला, एखादा मोटरसायकल वरती चालला, ऍक्सिडेंट जर झाला, दवाखान्यामध्ये त्याला जर ऍडमिट केलं तर सगळे लोक त्याला पाहायला जातात आणि पाहायला गेल्याच्या नंतर तो म्हणतो, दादा काही खरं नव्हतं, पण माझी पूर्वजन्मीची पुण्याई माझ्या कामाला आली आणि म्हणून मी वाचलो, म्हणून मी तुम्हाला आज दिसतोय. एवढंच नाही, याच्याही पुढचे काही बहादर आम्हाला भेटतात. म्हणतात, महाराज मला एवढी सुंदर पत्नी मिळाली, एवढी सुंदर पत्नी मिळाली की माझं भाग्य आहे, म्हणून मला सुंदर पत्नी मिळाली. तसं पाहिलं तर सुंदर पत्नी मिळण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. बघा, मग लोक संसारामध्ये सुंदर पत्नी मिळण्याकरता जर भाग्य लावत असतील तर एवढा मोठा सत्संग आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला, मग याच्याकरता पुण्य लागत नसेल का? पुण्य लागतं. भक्त शिरोमणी नामदेव महाराजांना विचारलं एका साधकाने, महाराज तुम्ही सतत भगवंताच्या जवळ राहता, तुमच्या हाताने देव नैवेद्य खातो महाराज. नामदेव महाराजांना विचारतायत, सांगतायत, बोलतायत, नामदेव महाराज तुमच्या हाताने देव नैवेद्य खातो, तुमच्या हाताने दूध पितो, याचं नेमकं कारण काय? नामदेव महाराजांनी एक सुंदर प्रमाण सांगितलं. नामदेव महाराज म्हणतात की भगवंत माझ्या हाताने नैवेद्य खातात, दूध पितात, याच्या करता एका जन्माचं पुण्यही नाही, 2 जन्माचं नाही, 3 जन्माचं नाही, केली. जन्म जन्मांतरापर्यंत आम्ही पुण्याची कमाई केली, पुण्याची जोडी केली आणि त्याचा परिणाम देव आमच्याशी जोडला गेला. मग देव जर आपल्याशी जोडायचा असेल तर पुण्य लागतं महाराज. आणि तो देव त्यांच्या माध्यमातून आपल्याला जोडणार आहे ते संत आहेत आणि त्या संत विचारधारा म्हणजे त्या संतांचा सत्संग आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो. तर मग आपण किती भाग्यवान, भाग्यवान आहेत की नाही? आपण खूप भाग्यवान आहोत दादा की आपल्याला एवढा मोठा सत्संग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि तो सत्संग प्राप्त झाल्याच्या नंतर संत विचारधारेमध्ये आपण आलो ना, तर ते संत जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला भेटायचं म्हटलं तर ते संत भेटणं अतिशय दुर्मिळ आहे. बघा किती दुर्मिळ आहे. महाराजांनी सांगितलं की चंद्रामृत सुखे सेववील, हसता जाता रवी धरवेल, बाह्य सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी
न होईल का? त्या साधू संतांच्या बाबतीमध्ये ते साधू संत एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत की जगद्गुरु तुकोबारांच्या एकाच शब्दामध्ये सांगतो तुम्हाला त्यांची ताकद. अनुरेनो या थोकडा सुशिक्षित माझा मित्र परिवार आहे, त्यांना माझं बोलणं कळेल. आकाश किती मोठे आहे याच्याही पेक्षा आकाशामध्ये जे चंद्र सूर्य तारे आपण पाहतो ना, सूर्य पाहतो ना आपण, सूर्य. तुम्ही बोला गळेल नाही तर जाऊ का मी? जाऊ का? सूर्य पाहतो ना आपण, सूर्य. तो सूर्य आपल्यापासून किती दूर आहे आपल्याला सांगता येईल? पण माझ्या ज्ञानोबरायांनी विज्ञानाने तर आता सांगितलं, पण माझ्या अध्यात्माने 750 वर्षापूर्वी सांगून ठेवलं की सूर्य आपल्यापासून किती दूर आहे. त्या सूर्याचा एक किरण एखाद्या माणसाच्या डोळ्यापर्यंत येण्याकरता तो सूर्याचा एक किरण एका सेकंदाला 84,32,00,000 किलोमीटर एका सेकंदाला धावतो. किती? 84,32,00,000 किलोमीटर एका सेकंदाला धावतो. असा एक सूर्याचा किरण एखाद्या माणसाच्या डोळ्यापर्यंत येण्याकरता कितीतरी वर्ष लागतात. हे एका सूर्यमालेतलं सांगितलं मी तुम्हाला. अशा अनंत सूर्यमाला आहेत आणि त्याही पेक्षा आकाश मोठे, आणि आकाशापेक्षा सुद्धा माझे नाम घेणारे संत मोठे. गगनाहून वाढ नाम घेणारे ते संत त्याही पेक्षा मोठे, आणि त्या संतांची दृष्टी सुद्धा अतिशय उच्चतम स्वरूपाची आहे महाराज. आपणही या जगाकडे पाहतो, पण तुमच्या आमच्या पाण्यामध्ये दृष्टीमध्ये विकार आहे महाराज. तुमच्या आमच्या दृष्टीमध्ये विकार आहे. आपल्याला दृष्टीमध्ये आपपर भाव आहे महाराज, बघण्यामध्ये आपपर भाव आहे की नाही. पण संत ज्या वेळेस या जगताकडे पाहतात ना, तर संतांची दृष्टी अतिशय उच्चतम स्वरूपाची असते. बघा, मी एक तुम्हाला दृष्टांत सांगतो, लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. एक उत्तर भारतामधला साधू होता. संतांची दृष्टी सांगतोय मी तुम्हाला. एक उत्तर भारतामधला साधू होता, आणि तो साधू भगवंताचं भजन करत नव्हता, नामस्मरण करत नव्हता, कीर्तन करत नव्हता, काहीच करत नव्हता. तुम्ही म्हणाल महाराज तो काहीच करत नव्हता, त्याला साधू कसं काय म्हणता? महात्मा काय करेल ते सांगता येत नाही महाराज. तो महात्मा ना, भजन करत नव्हता, कीर्तन करत नव्हता, काहीच करत नव्हता. श्रीमंत भाऊ तो महात्मा तमाशाला जायचा. कुठं जायचा? तुम्ही गेलते कधी? गेलते परवा कधी? तुम्ही गेलते कधी? नाही ना. कधी कधी काय होतं माहितीये का, जे तमाशाला असतात का तेच कीर्तनात पुढे असतात, इथले सोडून. बरं, तो महात्मा भजन करत नव्हता, कीर्तन करत नव्हता, काहीच करत नव्हता. तो तमाशाला जायचा, आणि तमाशाला गेल्याच्या नंतर त्या नृत्यांगनाचं नृत्य पाहायचा. एक टक लावून त्या नृत्यांगनाचं नृत्य पाहायचा, आणि सगळे लोक आश्चर्यचकित होऊन त्या महात्म्याकडे पाहायचे. अरे याला कुठं महात्मा म्हणतात का? महात्म्याने कुठे इकडे यायचं असतं का? महात्म्याने भजन केलं पाहिजे, महात्म्याने कीर्तन केलं पाहिजे. सगळे लोक आश्चर्यचकित होऊन पाहायचे आणि कुजबुज करायचे. अरे याला कुठं महात्मा म्हणतात का? आणि सगळे लोक आश्चर्यचकित होऊन पाहायचे, जसे तुम्ही आता माझ्याकडे पाहताय. त्या महात्म्याचा दररोजचा नियम, त्या नृत्यांगनाचं नृत्य चालू झालं की विशाल कसा बसला तसं माझ्या त्याच्या समोर जाऊन बसायचं त्या नृत्यांगनाच्या, आणि एक टक लावून त्या नृत्यांगनाचं नृत्य पाहायचं. सगळे लोक आश्चर्यचकित होऊन पाहायचे आणि नाव ठेवायचे त्या महात्म्याला. नाहीतरी
नावं ठेवण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे बघा. साधू संतांना सुद्धा नावं ठेवले आणि आम्हा महाराज मंडळीला पण लोक नावं ठेवतात. पण कसं असतं ना, तुम्हाला एक वाक्य सांगून जातो, एका महात्म्याच्या मुखामधलं ऐकलेलं वाक्य बघा. जिंदगी में अपने खिलाफ कोई जा रहा हो, जिंदगी में अपने खिलाफ कोई जा रहा हो तो समझ लेना जिंदगी में आप तरक्की कर रहे हो. आपल्या विरोधामध्ये जर कुणी चाललं असेल तर समजून चालायचं की आपल्या जीवनाची प्रगती चालू झाली. विठाला महात्म्याला सगळे लोक नावं ठेवायचे महाराज, कुजबुज करायचे. आणि तो महात्मा दररोज त्याचा नियम, त्या नृत्यांगनाचं नृत्य चालू झालं की त्या सारखं एकटक लावून त्या नृत्यांगनाकडे पाहत राहायचा. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 15 दिवस झाले, त्या महात्म्याचा नियम चालू होता. पण कसं असतं तुम्हाला सांगू, जो माणूस परमार्थ करतो ना त्याच्या चेहऱ्यावरची छटा काही वेगळी असते बघा. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज काही वेगळं असतं. त्या नृत्यांगनाला ते कळालं आणि नृत्यांगना विचार करते, सगळं जग माझं नृत्य पाहण्याकरता येते, पण सगळं जग निराळं आणि हा महात्मा कोणीतरी निराळा दिसतो. म्हणून एक दिवस नृत्य संपल्याच्या नंतर त्या नृत्यांगनाने स्टेजवरून खाली उडी मारली आणि त्या महात्म्याच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला. श्री संताची माता चरणावरी साष्टांग एक करी दंडवत, साष्टांग दंडवत घातला. आणि ती नृत्यांगना त्या महात्माजीला विचारते, महात्माजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू. महात्माजी म्हटले विचार. तर ते नृत्यांगना म्हणली, सगळं जग माझं नृत्य पाहण्याकरता येतं, याच्यात विशेष नाही, पण तुम्ही का आलात मला उत्तर पाहिजे. त्यावेळेस तो महात्मा किती गोड बोलला बघा. तो महात्मा म्हणतो, मी तुझ्याकडे येण्याचे 2 कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण असे की या जगतामध्ये सगळ्यात सुंदर भगवंताने फक्त तुलाच बनवलं. काय म्हणतो तो महात्मा, सगळ्यात सुंदर भगवंताने फक्त तुलाच बनवलं, म्हणून मी तुझ्याकडे येतो. हे झालं पहिलं कारण. आणि दुसरं कारण याच्याही पेक्षा गोड आहे बघा. संतांची दृष्टी सांगतोय मी तुम्हाला. तो महात्मा म्हणला, मी सारखं तुझ्याकडे पाहतो कारण भगवंताने सगळ्यात सुंदर तुला बनवलं, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, मी तुझ्याकडे पाहत असताना रात्रंदिवस हाच विचार करतो की अरे ज्या परमात्म्याने एवढी सुंदर स्त्री बनवली, तो माझा परमात्मा किती सुंदर असेल याचा मी रात्रंदिवस विचार करतो. जिसकी रचना इतनी सुंदर होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा. जिसकी रचना इतनी सुंदर होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. अरे ज्या परमात्म्याने त्या स्त्रीला बनवलं, तो माझा परमात्मा किती सुंदर असेल याचा रात्रंदिवस विचार करणारे आमचे साधू संत. आणि त्या साधू संतांचे लक्षण सांगत असताना जगद्गुरु तुकोबारे म्हणतात की या जगामध्ये झुंजार जर कोण असेल तर एक फक्त विष्णूचे दासच आहे. झुंजार या शब्दाचा अर्थ असा आहे लढाई करणारे, लढणारे, युद्ध खेळणारे. पण मला तरी असं वाटतं की जिथे वैष्णव असतात तिथे लढाई मारामारीचा काही प्रश्न का तुमच्याकडे खेळतात नाही ना. लढाई मारामारीचा
काही प्रश्न नाहीये, आणि जिथे लढाई मारामारी असते तिथे वैष्णवांचा काही संबंध नाहीये. कारण वैष्णव त्यालाच म्हणतात की जे विष्णूची सेवा करतात. पण विष्णू कोणाला म्हणतात माहितीये का तुम्हाला? विष्णू हा शब्द विषविषती धातूपासून निर्माण झालेला आहे. विषविषती म्हणजे प्रविष्टी भूतने, जो संपूर्ण जगामध्ये ओतप्रोत रूपाने भरलेला परमात्मा आहे त्याला विष्णू म्हणतात. आणि संपूर्ण जगामध्ये ओतप्रोत रूपाने भरलेला परमात्मा ज्याने जाणला त्याला विष्णू म्हणतात. विठ्ठल काही सोपी गोष्ट नाहीये. पण युद्ध खेळण्याकरता महत्वाच्या 3 गोष्टी पाहिजेत. लक्षपूर्वक ऐका म्हणजे डोक्यात बसेल. युद्ध खेळण्याकरता पहिली गोष्ट पाहिजे ते म्हणजे धैर्य. युद्ध खेळण्याकरता दुसरी गोष्ट पाहिजे ते म्हणजे बळ. आणि युद्ध खेळण्याकरता तिसरी गोष्ट पाहिजे ते म्हणजे शौर्य. धैर्य जर माणसाकडे असेल तरच माणूस युद्ध खेळू शकतो, अन्यथा युद्ध खेळू शकत नाही. आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना काही तरुण मंडळी आम्हाला भेटतात, म्हणतात महाराज पठ्ठ्या जर कारगिलच्या युद्धामध्ये असताना तर एकाही पाकिस्तानाला इकडे येऊ दिलं नसतं. पण ज्यावेळेस त्याचा तिथं नंबर लागतो का सीमेवरती, तो म्हणतो काही खरं नाही महाराज, बरे आपलं पायगिरवाडीत राहिलेलं. हा, नुसत्या धैर्याच्या गप्पा करणारे माणसं आपल्याला सापडतील, पण खरं धैर्य बाळगणारी माणसं सापडणार नाहीत. बघा, एका जणाचं लग्न जमलं, म्हणजे तुम्ही एवढे आश्चर्यचकित होऊन का पाहायला लागले? माझ्या तुमच्याकडे जमत नाहीत का? माझ्याकडे कॉन्टॅक्ट द्या, सगळ्याचा बायोडाटा द्या. सगळं महाराष्ट्रात फिरतो आम्ही, बघू कुठेतरी आहे का नाही. चालू एका जणाचं लग्न जमलं, आणि लग्न जमल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं माझ्या बायकोवरती इम्प्रेशन असावं. प्रत्येकाला काय वाटतं? माझं माझ्या बायकोवरती इम्प्रेशन असावं. मी जे सांगितलं ते माझ्या बायकोने, तुम्ही बोला की राव, थोडं बोललेलं आवडेल मला, ते माझ्या बायकोने ऐकलं पाहिजे. प्रत्येकाला इच्छा असते बघा. मग त्याचं लग्न जमलं, आणि लग्न जमल्याच्या नंतर तो म्हटला आपलं पहिल्यांदाच आपल्या बायकोवरती इम्प्रेशन पडलं पाहिजे. जर आता नाही पडलं तर मरेपर्यंत पडणार नाही. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आता जर पडलं तरच मरेपर्यंत आपलं इम्प्रेशन राहील. म्हणून त्याने एक काम केलं, तो इथून नांदेडला गेला, आणि नांदेडला गेल्याच्या नंतर गुरुद्वारामधून एक तलवार विकत आणली. काय आणली? तलवार विकत आणली. आणि तलवार विकत आणल्याच्या नंतर बायकोला म्हणायचंय, बघ अख्ख्या पायगिरवाडीमध्ये माझ्यासारखा शूर कोणी नाहीये. तिला वाटलं नसल, कारण ती पहिल्याच इति जातीला आलेली होती. कळतंय ना माझं बोलणं? पहिल्याच इति जातीला आलेली होती. तिला वाटलं नसल. पण महाराज, संसाराचा नियम असा असतो, 1 वर्ष 6 महिने बायको ऐकून घेते, बरोबर ना? पहिल्या वर्षी तो बोलत असतो, आणि ही पाटे राव तुमचे सगळे. संसाराचा नियम असा आहे, 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 6 महिने झाले, हा काय करायचा माहितीये का? ती स्वयंपाक करायला लागली तरी तिच्या समोर तलवार घेऊन उभा राहायचा. ती भांडे घासायला लागली तरी तिच्या समोर तलवार घेऊन उभा राहायचा. ती कपडे धुवायला लागली तरी तिच्या समोर तलवार घेऊन उभा राहायचा. म्हणायचंय, बघ माझ्यासारखा या गावामध्ये कुणी शूर नाहीये. पण महाराज, ती सुशिक्षित होती, शिकलेली होती, आणि त्यातली त्यात पायगिरीवाडीतली होती. पण त्याचा अपभ्रंश पायगिरवाडीच म्हणते सगळे, बरोबर ना? पागिरवाडी, बर पागिरवाडीतली होती महाराज. अतिशय चतुर. आणि माता मावल्या किती चतुर असतात तुम्हाला सांगू का? आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना असा अनुभव येत राहतो बघा आम्हाला. राम महाराज, लखन महाराज, अनिरुद्ध महाराज, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे बघा. काय झालं, एखाद्या जर आपण घरी गेलो ना, तर घरी गेल्याच्या नंतर जर आपण त्यांना विचारलं की तुमच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळी आहेत का, तुम्ही आळंदीची पंढरीची वारी करता का, असं जर म्हणलं ना सरपंच साहेब, तर लवकर पाणी सुद्धा कुणी देत नाही. पण त्यांना जर विचारलं ना, तुम्हाला मुलं बाळ किती आहेत, मुली किती आहेत, त्यांचे लग्न वगैरे झाले का, असं जर विचारलं तर चहा तर होतोच,
पण नाश्त्याची सुद्धा तयारी होते महाराज. मग असंच एका घरी गेलो आणि आमच्याही पोटा पाण्याचा प्रश्न असल्यामुळे आम्हालाही तसंच बोलावं लागतं त्यांच्याशी. ती आजी म्हणलं, आजी पाणी घेऊन आली आणि आजीला म्हणलं, आजी तुम्हाला मुलं बाळ किती आहेत? आजी म्हणली, मला 4 मुली आणि 1. मी जाऊ का? 4 मुली आणि 1 मुलगा. हा, असं थोडा रिस्पॉन्स देत चला ना. हा, 4 मुली आणि 1 काय आहे? मुलगा आहे. मी म्हटलं, आजी तुमच्या मुलीचे लग्न वगैरे झाले का? आजी म्हणे, महाराज 4ही मुलीचं मी कल्याण केलं. म्हटलं, ज्या अर्थी ही म्हणते की 4ही मुलीचं कल्याण केलं, त्या अर्थी हिने सगळ्या मुली नोकरी असणाऱ्या मुलाला दिल्या असतील असं मी हनुमान प्रमाण लावलं. कळतंय ना तुम्हाला? हनुमान नाही, हनुमान प्रमाण लावलं. हनुमान प्रमाण लावलं आणि मी म्हटलं, तुम्ही 4ही मुली नोकरदाराला दिल्या असतील. मग म्हटलं, तुमचे जावई काय करतात? ती आजीचा एकच दणका. आजी म्हणायची, महाराज तुम्हाला या 4-5 खेड्यात माझ्यासारखी चॅप्टर बाई सापडणार नाही. 4ही मुलीचं मी कल्याण केलं. मग म्हटलं, कोणत्या नोकरीला जावई सांगा ना. ती म्हणली, महाराज नोकरी वगैरे काही पाहिली नाही. मग म्हटलं, कोणाला दिल्या तुम्ही मुली? ती म्हणे, महाराज ज्या मुलाची आई वारलेली आहे. कळत का? कळत तुम्हाला? कळण काही काहीला उद्या कळण, काहीला काला झाल्यावर कळण, काहीला गेल्यावर कळण, घरी घरी. ती आजी म्हणली, महाराज ज्या मुलाची आई वारलेली आहे त्याच घरी मी मुले दिल्या म्हणे महाराज. आणि खरं सांगते म्हणे, पप्प्याच्या बापाला अजिबात मध्ये तोंड घालू दिलं नाही. 4ही लग्न मीच जमवले. काय म्हणली? 4ही लग्न मीच जमवले म्हणे महाराज. अजिबात टकटक नाही म्हणे सासूची. जाताना हसत जातात, येताना हसत येतात. अजिबात टेन्शन नाही म्हणे. मग म्हटलं, वा वा, खरंच म्हणलं आजी तुमच्यासारखी बाई या 2-4 खेड्यामध्ये सापडणार नाही. मग म्हटलं, तुमच्या मुलाचं लग्न झालं का? आजी म्हणली, नाही ना झालं महाराज आणखीन. मग म्हटलं, त्याचा बायोडाटा वगैरे तयार करा. व्हॉट्सअप, फेसबुक, ईमेल काय असेल ते करा. म्हणलं, तुम्ही पाहुण्यारावळ्यांना सगळ्यांना सांगा याचं लग्न करायचंय. आजी म्हणली, सांगितलं ना महाराज, सगळ्या पाहुण्यारावळ्यांना सांगितलं. म्हणलं, त्याला स्थळ वगैरे येत नाहीत का? ती म्हणे, तसंही काही नाही महाराज, त्याला स्थळ वगैरे सगळे येतात, पण मला पाहिलं की मोडत. म्हणे, तुम्ही 4G रेंजने कीर्तन ऐका गड्या. 4G रेंजने जर कीर्तन ऐकलं तर कळेल बघा. ती म्हणे, महाराज मला पाहिलं की मोडतं, पण तुम्हाला याच्यातलं काही येतं का? म्हणलं, येतं ना आजी. आणि ज्याला याच्यातलं येतं त्याचं लय बरं चालत. नुसते कीर्तन केले ना महाराज, त्याच्या मठाला फरशी सुद्धा कोणी देत नाही. मग ती आजी म्हणे, महाराज सांगा ना कोणत्या देवाच्या खेटी करावं लागतील? खेटी खेटी वाऱ्या बिऱ्या काय नाही बरं का. काय म्हणतात हे माता मावल्या? खेटी खेटी. कोणत्या देवाच्या खेटी करावं लागतील? आमोश्याला पूजा करावं लागेल का? आजी थांबा तुम्ही थोडं. मग म्हणे, सांगा ना महाराज माझ्या मुलाचं लग्न कधी होईल? म्हणलं, एक गोष्ट सांगू आजी? खरं सांगू? म्हणजे खरं सांगा. म्हणलं, तुमचा 10वा झाला याची सुपारी फुटणार. म्हणलं, दुसऱ्या दिवशी. ती म्हणे, महाराज माझ्याच घरामध्ये बसले, माझी मरणाची वाट पाहता. म्हणलं, आजी तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या मुलीला सासू नसली पाहिजे. तसं या जगातल्या प्रत्येक आईला अशी इच्छा आहे की माझ्या मुलीला सासू नसली पाहिजे. एवढ्या चतुर या माता मावल्यात बघा. आणि या माता मावल्यात ना महाराज प्रत्येक पतिराजाला बोलतच असतात. प्रत्येक पतिराजाला बोलतच असतात. काय बोलत असतात सांगू का मी तुम्हाला? हा, या माता मावल्या म्हणत असतात, तुम्हाला तर काही, तुमच्याकडे पण आहे का असं? अरे वा, सारखंच आहे राहून तुमचं नामचं. आमच्याकडे कीर्तन झाल्याच्या नंतर महाराजांना नारळ आणि पाकिट देतात. तुमच्याकडे काय रट्टे देतात? नाही ना. आता ते मेल्यानंतर माणसं जाळायचं जुनं झालं माऊली. आता हे नवीन 4G व्हर्जन आहे. प्रत्येक माता माऊली प्रत्येक पतिराजाला बोलतच असते. ती म्हणते, तुम्हाला तर काही कळतच नाही, तुम्हाला तर काही कळतच नाही. एक पत्नी असंच आपल्या
आपल्या पतिराजाला म्हणत होती, तुम्हाला तर काही कळतच नाही, तुम्हाला कोणी फसवतं, मार्केटमध्ये गेले तरी फसवतात, दुकानात गेले तरी फसवतात, कुठेही गेला तरी फसवतात. तो म्हणला खरंय गड्या, मला कोणी फसवतं, पण पहिली सुरुवात तुझ्या बापाने केली. बघा कळलं तर बघा, तुम्ही 4G रेंजने ऐकलं तर कळलं बघा. हा, आणि या माता मावल्यातनं महाराज दोन्हीकडून बी बोलत असतात. कशा बोलत असतात? दोन्हीकडूनही बोलत असतात. चांगलं केलं तरी बोलतात आणि वाईट केलं तरी बोलतात. एक जण असाच होता, त्याची बायको म्हटली, हा खांब्यावरती तुम्हाला चढता येईल का? तो म्हणला नाही चढता येणार. बायको म्हणली, तुमच्यापेक्षा तर माकड बरं. काय म्हणले? तुमच्यापेक्षा तर माकड बरं. मग याने काय केलं महाराज, 4-8 दिवस प्रॅक्टिस केली आणि चढायची प्रॅक्टिस केली. चढायला लागला, त्या खांब्यावरती उतरायला लागला. तो म्हणला, हे बघ आपल्याला चढता यायला लागलं. ती म्हणे, माकडात आणि तुमच्यात फरकच काय? दोन्हीकडूनही बोलतात महाराजा मातामुळे, बरोबर आहे की नाही? दोन्हीकडूनही बोलतात. एवढी चतुर होती ती. आणि हात तलवार घेऊन तिच्या समोर उभा राहायचा आणि म्हणायचं, हे बघ माझ्यासारखा शूर कोणी नाही, कोणीही नाहीये. 1 दिवस 2 दिवस 2 महिने 3 महिने 4 महिने तिने ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्याच्या नंतर ती म्हणली, अहो माझ्याजवळ काय तुमचं सुरत्व दाखवता? तिकडे जा म्हणे अंबडला, तिकडे जाऊन तुमचं काहीतरी सुरत्व दाखवा, तिथं दंगल चाललेली आहे. महाराज हाई राग राग जातो तलवार घेऊन. दिसन त्याचा हात कापायचा, दिसन त्याचा हात कापायचा, दिसन त्याचा हात कापायचा. ट्रॅक्टर भरून हात कापले. किती? आता काय माझ्याकडे एक ट्रॅक्टर भरून हात कापले. आणि हात कापल्याच्या नंतर तो घेऊन आला आणि बायकोला म्हटला, हे बघ एक ट्रॅक्टर भरून हात कापले. पण बायको सुशिक्षित होती. ती म्हणली, अहो तुम्ही एक ट्रॅक्टर भरून हात कापले ते खरे, पण यांचे मुंडके कुठे आहेत? तो म्हणला, अगोदरच कोणतरी तोडून नेले होते. मग याला तुम्ही शूर म्हणणार का? असा शूर नाहीये महाराज, याला शूर म्हणत नाहीत. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात, धीरज धर्म मित्र अरुणारी, आपद काल परखी अहिचारी. धैर्य धर्म मित्र आणि पत्नी या 4 गोष्टीची परीक्षा संकट कालामध्ये होत असते. विठाला विठाला. म्हणजे युद्ध खेळण्याकरता पहिली गोष्ट पाहिजे ते म्हणजे धैर्य. युद्ध खेळण्याकरता दुसरी गोष्ट पाहिजे ते म्हणजे बळ. बळ म्हणजे ताकद, ताकद म्हणजे ऊर्जा, ऊर्जा म्हणजे शक्ती. माणसाच्या शरीरामध्ये बळ असल्याशिवाय माणूस युद्ध खेळू शकत नाही. 2 प्रकारचे बळ लागतात, एक बौद्धिक बळ आणि एक शारीरिक बळ. 2 बळ जर असले तरच माणूस युद्ध खेळू शकतो. तिसरी गोष्ट, युद्ध खेळण्याकरता शौर्य पाहिजे. शौर्य म्हणजे पराक्रम, जो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे होता. ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली महाराज. आणि आपल्या 16 वर्षाचे मुलं व्हॉट्सअप वरती चॅटिंग करतायत, फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतायत, बरोबर आहे की नाही? आता आपले मुलं आणखी काय काय करतात हे कीर्तनात सांगण्यासारखं नाही. एका पोराने महाराज, पोरं की एवढे विचित्र असतात, एका पोराने माझं कीर्तनातच धोतर ओढलं. एवढे विचित्र पोरं असतात महाराज. जाऊ द्या, ते पोरांच्या बाबतीत मी सांगत नाही. पण जगद्गुरु तुकोबराय म्हटलं की तुम्ही म्हणता, जगद्गुरु तुकोबरायला विचारलं की तुम्ही म्हणता की या जगामध्ये आमचे वैष्णव झुंजार आहेत, मग आम्हाला सांगा ना तुमचे वैष्णव कोणाबरोबर युद्ध खेळतात? जगद्गुरु तुकोबराय म्हटले, आमचे वैष्णव आहेत ना रात्री युद्ध खेळतात, दिवसा युद्ध खेळतात, बाहेरच्या जगाबरोबर सुद्धा युद्ध खेळतात आणि आतमध्ये मनाबरोबर सुद्धा युद्ध खेळतात.
महाराज यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. तुम्हाला एक गोष्ट, ओरिजिनल गोष्ट सांगू का? ओरिजिनल इकडे बघा ऐका माझ्याकडे. ओरिजिनल गोष्ट सांगतो बघा. हे गाणं वाजवणं काही सोपी गोष्ट नाही. कदाचित कीर्तन करणं सोपं आहे. एखादं पुस्तक, एखादी कादंबरी, एखादं कीर्तन मालिका वाचून आपण बोलू शकतो. पण एखाद्याने जर ठरवलं की मला लखन महाराजांच्या सारखा कीर्तनामध्ये मृदंग वाजवायचा 1 महिन्यामध्ये, शक्य आहे का? शक्य नाही महाराज. त्याच्याकरता गुरुग्रही राहून आळंदीमध्ये घाटावरती रात्रभर प्रॅक्टिस करून ती साधना करावी लागते. जर एखाद्याने ठरवलं की मला राम महाराजांच्या सारखं, अनिरुद्ध महाराजांच्या सारखं, विठ्ठल माऊलींच्या सारखं मला कीर्तनामध्ये साल म्हणायची 1 महिन्यामध्ये, शक्य आहे का? शक्य नाही महाराज. पण इथं बसलेल्या एखाद्या माणसाने जर ठरवलं की मला 1 महिन्यामध्ये कीर्तन करायचंय तर तो करू शकतो. कसं का होईना, तोडकं मोडकं का होईना बोलू शकतो महाराज. म्हणजे तुम्ही लगेच सुरू करू नका, म्हणजे आमचं बंद पडायचं. विठाला रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमचे जे साधू संत आहेत ना, रात्रंदिवस युद्ध खेळतात. या काम क्रोधाधिक विकाराबरोबर युद्ध खेळतात. बघा, बाहेरच्या जगाबरोबर युद्ध खेळतात. याचा अर्थ असा आहे, तुम्ही प्रत्येक संतांचं जीवन चरित्र ऑब्झर्वेशन करून बघा, निरीक्षण परीक्षण करून बघा. प्रत्येक साधू संताला त्या काळातल्या लोकांनी त्रास दिला. बघा, प्रत्येक संतांचा विचार करा बरं. जगाच्या त्रासाचं द्या सोडून, पण एखाद्याचा त्रास सहन करणं ना महाराज, हे सुद्धा एक प्रकारचं युद्धच आहे. बघा, जर एखाद्याला आपण शिवी दिली किंवा एखाद्याने आपल्याला शिवी दिली तर ती शिवी सहन करण्याकरता जास्त सहनशीलता लागते. आपण त्याला शिवी दिली याच्याकरता ताकद लागत नाही, पण त्याने दिलेली शिवी आपण सहन करण्याकरता जास्त ताकद लागते. बघा, जास्त ताकद लागते. आणि ही ताकद आमच्या साधू संतांच्याकडे होती. बरं, जगाच्या युद्धाचं द्या सोडून, पण मनाबरोबर युद्ध करतात याचा अर्थ काय? मनही आपलेच आहे, आपणही आपलेच आहे, मनाबरोबर युद्ध करतात याचा अर्थ काय? एक दिवस भगवान रामचंद्र प्रभू वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये शिक्षण घेत असताना वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की बेटा, तुम्हें बहुत बड़े बड़े योद्धाओं से युद्ध करना है तो धनुर्विद्या ठीक तरह से सीख लो. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं की गुरुजी, माझ्या दृष्टीने मोठे मोठ्यांचं खरं युद्ध कोणाबरोबर असेल तर या काम क्रोधाधिक विकाराबरोबर. क्रोध बंदे
अतिशय छान बरं का. एकदा यांच्या करता परत एकदा टाळ्या वाजव. काम क्रोध बंदी कानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आमच्या साधू संतांचं खरं युद्ध कोणाबरोबर असेल तर या काम क्रोधाधिक विकाराबरोबर आहे महाराज. पण आज आमचे माणसं आपल्यातली आपल्यातच युद्ध खेळायला लागले. हा बघा एका कवीने सुंदर असं गायलेले बघा. तो कवी म्हणतो गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. माणसांचीच गर्दी आहे पण माणुसकी असलेल्या माणसांची नाही. ही शोकांतिका महाराज. शोकांतिका आहे. आपलेच माणसं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का. मला कीर्तन जमलं नाही इथं खाली बसलेल्या पैकी कुणीच म्हणणार नाही यांच्यापैकीच कोणतरी म्हणेल बघा. बरोबर आहे ना. म्हणजे आपलेच लोक म्हणजे हे म्हणणार नाहीत तशी मला गॅरंटी आहे. पण आपलेच माणसं आपलेच पाय खेचायला लागले. याचा परिणाम काय झाला माहितीये का. हे काम क्रोध एवढे वाढलेत ना. काम क्रोध एवढे वाढलेत. आपण बघा टीव्हीला फेसबुक वरती व्हॉट्सअप वरती पेपर वरती एक तरी बातमी अशी आहे की कुठंतरी बलात्कार झाला, कुठंतरी दरोडा पडला, कुठंतरी काहीतरी झाला असं दररोज आपण वाचतो बघा. हे कशाचा परिणाम आहे. काम क्रोधाचा परिणाम आहे महाराज. काम क्रोध एवढे वाढले की बापाने मुलाला बोललेलं जमत नाही. बापाने मुलाला बोललेलं जमत नाही. परवा तर गुळदच्या जवळ एक सुरळेगाव म्हणून गाव आहे बघा. नगद नारायण महाराजांची जन्मभूमी. तिथली एक मुलगी तिचं लग्न जमलं. तिच्या आत्याच्या का मामाच्या कोणतरी म्हणजे आपसातच जमलं लग्न. आणि तिला तो मुलगा पसंत नव्हता. तर ती मुलगी सकाळी 4 वाजता घरून निघून गेली. सकाळी 4 वाजता घरून निघून गेली. याचा परिणाम हे कशाचा परिणाम आहे माहितीये का. घराघरामध्ये संवाद कमी झाला महाराज. घराघरामध्ये संवाद कमी झाला. मुलाचं मत बापाला माहिती नाही, बापाचं मत मुलाला माहिती नाही, दोघांचंही मत मुलीला माहिती नाही आणि या तिघाचंही मत आईला माहिती नाही. कशामुळे माहितीये का. फक्त मोबाईलमुळं. हे मोबाईल रूपी व्हायरस प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असं फिट्ट बसलंय महाराज. त्याचा परिणाम आपले माणसं आपल्यापासून दूर चालले. हे काम क्रोध एवढे बलवान आहेत. एका महात्म्याच्या शब्दामध्ये सांगतो तुम्हाला याची ताकद. अरे जो पेड़ के सूखे हुए पत्ते खाकर जंगल में रहते हैं उसको भी काम ने नहीं छोड़ा तो आप भजे पकोड़ा खाने वाले कैसे काम को जीत सकते हो. एक साधू म्हणतो की वाळलेल्या झाडाचा पाला खाऊन जंगलामध्ये राहतात त्यांना सुद्धा कामाने क्रोधाने सोडलं नाही. तुम्ही आम्ही तर गावरान तुपाचा माल आणतो ना. आता काय माझ्याकडं गावरान तुपाचा माल खातो ना. त्याचा परिणाम हे काम क्रोध आपल्याला सोडत नाहीत. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आमचे साधू संत एवढे झुंजार आहेत, एवढे मोठे योद्धे आहेत की त्यांनी या काम क्रोधाधिक विकारांना हरवलं. यांच्या बरोबर युद्ध खेळलं. नुसतं युद्ध खेळलं नाही, यांना हरवून टाकलं. नुसतं हरवून टाकलं नाही, बंदी शाळेमध्ये टाकलं. तुका म्हणे काम क्रोध बंदी कानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. या इंद्रियाचे आम्ही मालक झालो. या काम क्रोधाधिक विकारांना आम्ही हरवून टाकलं. म्हणून या जगामध्ये झुंजार जर कोण असेल तर फक्त एक विष्णूचे दासच आहेत. अभंगाचं प्रसंग
तर दाखवून दिलं यांना की अभी तो हम बाकीचे समजने वाले को इशारा काफी। वाह झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आमचे साधू संत या काम क्रोधाधिक विकारांना हरवतात म्हणून या जगामध्ये झुंजार जर कोण असेल तर फक्त एक विष्णूचे दासच आहेत। जगद्गुरु तुकोबाराय त्यांचं दुसरं बहिरंग लक्षण सांगत असताना सांगतात अंतरंग लक्षण सांगत असताना सांगतात की त्यांच्या अंगाला पापही लागत नाही आणि त्यांच्या अंगाला पुण्यही लागत नाही। त्याचं कारण अभंगाचं दुसरं चरण ते साधू संतांना रात्रंदिवस त्या परमात्म्याचं चिंतन करतात महाराज आणि त्याचा परिणाम या काम क्रोधाधिक विकारांना हरवून टाकलं। बघा भगवान शंकर रामचंद्र प्रभूचं नामस्मरण करायचे आणि त्याचा परिणाम कामदेवाला साक्षात कामदेवाला जाळून टाकलं महाराज भगवान शंकराने। भगवान शंकराचं जर स्वरूप पाहायचं झालं ना तर भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्यामीनानु पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वर। भगवान शंकर आहे ना हे विश्वासाचं प्रतीक आहे बघा आणि विश्वास हा अजन्म असतो अजन्म। बघा झालंय आपलं कीर्तन 5 मिनिटांमध्ये आपण थांबणार आहोत। भगवान शंकर हे विश्वासाचं प्रतीक आहे। आताच महाशिवरात्रीचा महोत्सव होऊन गेला बघा। भगवान शंकर हे विश्वासाचं प्रतीक आहे आणि श्रद्धा पार्वती माता हे श्रद्धेचं प्रतीक आहे। विश्वासाचा जन्म होत नाही पण श्रद्धेचा जन्म होतो। पर्वतराजाच्या घरी जन्माला आली म्हणून तिचं नाव पार्वती ठेवण्यात आलं। पण भगवान शंकर जे आहेत ना महाराज, तुम्ही इथं सर्व रामायण ऐकणारी मंडळी आहात, परमपूजनीय परम आदरणीय
नामदेवजी महाराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे. त्यांची कथा सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेली आहे. तुम्हाला रामकथा संपूर्ण माहिती आहे. पण एखाद्याला कोणालाही विचारा, भगवान श्रीकृष्णाचे आई वडील वसुदेव, बोला की राव, वसुदेव देवकी, रामचंद्र प्रभूचे आई वडील दशरथ, कौशल्या, आणि सांगा बरं तुम्ही इथं बसलेले सगळेजण भगवान शंकराचे आई वडील नाही ना महाराज. आगुण आमानी मातु पितु हीना, त्याला आई वडील नाहीयेत महाराज, त्याला आई वडील नाहीयेत. काय माहितीये का, भगवान शंकराचा पहिला विवाह सती माते बरोबर ठरला आणि ठरल्याच्या नंतर भगवान शंकर दुलेमिया नंदीवरती उलटे बसलेले आणि उलटे बसलेल्याच्या नंतर भगवान शंकर म्हणजे नवरदेव, जर एखादा नवरदेव चालला तर त्याच्या बरोबर त्याचा करवला असतो. करवला तुमच्याकडे काय म्हणतात? करवला, वरदावा, लांडगा, काय म्हणतात, कलवारा, स्वकान्या, सकोन्या, काय असेल तो करवला जो आहे ना, तो करवला नारद महर्षी म्हटले चला आपलं तर कुठं होत नाही, आपण भगवान शंकराच्या सोबत आनंद घेऊ. म्हणून नारद महर्षी भगवान शंकराच्या सोबत निघाले आणि निघाल्याच्या नंतर ज्याचं लग्न असतं त्याच्या समोर नाचण्याकरता त्याचे कोण असतात? काका, चुलते, वडील, त्याचे मित्र असतात. मित्र असतात की नाही? मग भगवान शंकर दुलेमिया नंदीवरती उलटे बसलेले आणि भगवान शंकराचे सगळे मित्र आले. कोण मित्र? ताळे नाचती हर्षयुक्त उमापती. भगवान शंकराला सुद्धा आनंद झाला महाराज. आणि कधी कधी काय असतं माहितीये का, आपले मित्र मंडळी नाचायला लागले की नवरदेवाला सुद्धा मूड येत असतो. येतो ना तुमच्याकडे? येतो ना? नवरदेवाला सुद्धा मूड येत असतो. मग भगवान शंकर दुलेमिया नंदीवरून उतरले आणि भगवान शंकर सुद्धा तांडव नृत्य करायला लागले महाराज. तुम्हाला ऐकायचे तांडव? पण सगळ्यांनी जर टाळ्या वाजवल्या इमानदारीने तर मी म्हणतो वाजवताना वाजवा. आताच नाही, मी म्हणतानी करा, सगळे वरती हात करा. हा, थोडासा विको द्या, आवाज द्या. सोमसिंह समविशाल जटाजूट चंद्रभान गंगती तरंगमाल कुमरनील वादे. टाळी टाळी. सोमसिंह समविशाल जटाजूट चंद्रभान गंगती तरंगमाल कुमरनील वादे. रत्नकुंडलमाल चंदन की गोरबाल गंगती तरंगमाल कुमरनील वादे.
धीम 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 चलन धीम 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 चलन धीम चलन धीम चलन धीम जिम जिम चलन धीम एकदा टाळ वाजवा. आणि असं जर नामस्मरण जर केलं ना तर आपला सुद्धा बेडा पार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. जसे साधू संत गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणे बैसला असे जगद्गुरु तुकोबार आहे. जशी परमात्म्याची भक्ती करतात ना, झाले आपलं कीर्तन बघा, तशी आपण करत नाही. 2 मिनिटांमध्ये सांगून जातो बघा. एक माणूस एका वेळेला 2-4 चपात्या खातो, कमीत कमी 2 तरी खातो. तुमच्याकडे 4 खाते का? दुष्काळामुळे का? 4 एक माणूस 2-4 चपात्या खातो बघा. पण भगवंताला जर नैवेद्य ठेवायचा असेल तर एवढाच. माता माऊली तुमच्याकडे एवढाच असतो ना? माझ्या घरी एवढाच असतो बघा. मी भागवत कथा करतो बघा. शेवटच्या दिवशी आहे ना, सगळे लोक ग्रंथ करता वस्त्र आणतात बघा. वस्त्र आणतात, ब्लाउज पीस आणतात बघा. आमच्या माता मावल्या सगळ्या टिपटॉपचेच नाव आहे. कशाचे टिपटॉपचे आणि कशाचे काय महाराज. उदबत्त्याने जळालेले, कुकणी भरलेली, मरी गाय बमन कोदान. आपली आपली भक्ती अशीच आहे महाराज. बघा, मी शेवटच्या दिवशी ना लोक पाया पडून दक्षिणा पण देतात बघा. तुमच्याकडे आहे का प्रथा? नसली तर आजपासून चालू करा. दक्षिणा पण देतात बघा. पण दक्षिणा देत असताना एका जणाने मला फाटलेली नोट दिली बघा. पण काय माहितीये का सरपंच साहेब, जर लोक पाया पडून दक्षिणा द्यायला लागले ना तर त्या नोटाकडे पाहता बी येत नाही बघा. जर पाहिलं तर लोक म्हणतात काय लाचार महाराज आहे. एवढं म्हणजे महाराजांनी एवढं लाचार असू नये, असलं तर दिसू नये. एवढं लाचार असू नये बघा. एका जणाने काय केलं बघा, मला कुणी नंबर फाटलेली देतं, कुणी मधून फाटलेली देतं. पण एका बहादराने मला अशी नोट दिली, अर्धी 5ची आणि अर्धी 10ची जोडलेली. बरोबर राम महाराज बर का. आमचा मित्र होता बरोबर. त्याला म्हणलं आपल्याला कुणीतरी फसवलं गड्या. तो म्हणला जाऊ द्या महाराज, एवढ्या मोठ्या गिरायकामध्ये एक गिरायक असं समजा. पण मी म्हणलं तसं नाही, आपण हे नोट चालवायची म्हणलं. मग मी काय केलं माहितीये का, 5ची अशी आतून घातली आणि 10ची वरून घातली. एका दुकानदाराकडे गेलो. दुकानदाराला म्हटलं, दुकानदार बिस्किटचा पुडा द्या. आता कसल्याही नोटा घ्याल तो का महाराज आहे. तरी सगळी उघडून पाहिली. म्हणला महाराज नोट. म्हणलं चुकून आली. आता सपादनी तर करावं लागेल ना. चुकून आली म्हणलं. ती नोट घेतली, खिशात घातली, दुसरी दिली, बिस्किट पुडा घेतला. माझं काही डोकं चला, नोट कुठं चालवावी, नोट कुठं चालवावी. मग मी गेलो आमच्या गुरुजींकडे आळंदीला. गुरुजींचं दर्शन घेतलं आणि ती नोट गुरुजीला देऊन टाकली. पीछे से आई और आगे ढकेल दी. गुरुजींना देऊन टाकली. गुरुजी म्हटले, अरे हनुमान तुम्हाला कधीच दक्षिणा देत नाही, आज कशी काय दक्षिणा दिली बुवा. मी म्हणलं हे बघा, मी पागिरवाडीला गेलो होतो कीर्तनाला, तिथल्या लोकांनी मला भरपूर पैसे दिले म्हणून मी तुम्हाला काय करायला लागलो, दक्षिणा द्यायला लागलो. गुरुजी सुद्धा खुश झाले महाराज. मग जेवण वगैरे केलं आणि मी निघायला लागलो.
गुरुजीचं दर्शन घ्यायला लागलो. गुरुजीचं दर्शन घेतलं तर गुरुजींनी मला 100 रुपये दक्षिणा दिली. किती? 10च्या बदल्यात 100 रुपये दक्षिणा दिला. बरोबर मला कसं तरी वाटलं. मी म्हटलं आपण गुरुजीला फसवायला नव्हतं पाहिजे होतं. गुरुजींना फसवायला नव्हतं पाहिजे होतं. गुरुजींकडे गेलो, पुन्हा दर्शन घेतलं. गुरुजीला म्हटलं गुरुजी मी तुम्हाला फसवलं गड्या. गुरुजी म्हणले काय झालं रे? मी म्हणलं माझी नोट उघडून बघा ना. गुरुजी म्हणले माझी उघडून बघ ना. महाराज माझी तरी एकाच ठिकाणी जोडलेली होती, एक 5ची आणि एक 10ची. गुरुजीची 3 ठिकाणी जोडलेली होती महाराज. एक 5ची मध्ये 2ची मग 100ची. आपला परमार्थ सुद्धा या फाटक्या नोटेसारखा आहे महाराज. कसा आहे? आपला परमार्थ सुद्धा या फाटक्या नोटेसारखा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बघा, काय दासवसी संसाराचा खर. खर म्हणजे काय? खर म्हणजे गाढव. गाढव जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला गाढव म्हणतात. तुम्ही म्हणाल कुणी तारीख दिली या महाराजांना माहिती नाही, पण सगळ्या गावाला गाढव म्हणून गेला बाबा. मी म्हणत नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कार्य दास ओसी संसाराचा खर. आणि खरोखरच आपण खर झालो महाराज. खरोखरच आपण खर झालो. बघा पूर्वीच्या काळामध्ये तळे खोदण्याकरता जेसीपी पोकलेन असलं काही नसायचं. पूर्वी माणसं तळे खोदायचे आणि खोदलेली माती वरती काढण्याकरता गाढवा असायची. गाढवाच्या पाठीवरती पोतं टाकलं जायचं आणि तिथून त्याच्यावरती माती टाकली जायची. तिथून त्याला झा केलं की सर 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 करीत ते वरती जायचं. वरती म्हणजे कुठं? राम बोलो भाई. वरती म्हणजे साईट वरती. वरती साईट वरती जायचं. तिथे एक माणूस उभा असायचा. ती माती काढून घेतली आणि तिथून त्याला झा केलं की परत ते सर 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 करीत खाली यायचं. कोण? हा हे लक्षात ठेवा. हा गाढव. मग पुन्हा माती भरली, तिथून त्याला झा केलं की परत ते सर 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 करीत वरती यायचं. वरतून पुन्हा माती काढली, रिकामा पोतं टाकलं, तिथून त्याला झा केलं की परत ते चालू द्या रात्रभर असं तळ खांदोस्तो. मी कोणाच सांगतोय? अरे गाढवाचं सांगायला एवढं लांबून आलो मी. आपलं सांगतो दादा, आपलं. तुम्ही मला खरं सांगा पुरुष मंडळी, जर घरामधला किराणा संपला तर माता मावल्या कोणाला सांगतात? तर ज्यांना ज्यांना सांगते ते हसले, बाकीचे नाही हसले महाराज. माता मावल्या कोणाला सांगतात? पुरुष मंडळीलाच सांगतात ना. पिंटाचे पप्पा ही घ्या पिशवी, ही घ्या लिस्ट, हे घ्या पैसे. आणि इथून एकदा झा केलं निघालं गाडव बाजाराला. कुठला बाजार आहे तुम्हाला? जामखेड. हा मग काही काही गाडव पाचोडला जाते, काही जामखेडला जाते. बरं काही काही गाडव असतात महाराज जातानी पाऊल वाटानी जाते. हा त्यांची त्यांना कळलं बघा. जातानी पाऊल वाटानी जाते, पण येतानी 40 फुटी सुद्धा रोड पुरत नाही. म्हणून सगळ्या महाराष्ट्रात सध्या रोड चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संसाराचा दास होण्यापेक्षा माझ्या परमात्म्याचा दास हो. रात्रंदिवस त्याचं भजन कर. आम्ही जसं करतो, आमचे साधू संत जसे करतात ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या साधू संतांनी त्यांच्या अंगावरती शंख चक्राचे शृंगार धारण केले आणि नामरूपी अमृत सदैव त्यांच्या मुखामध्ये आहे. अभंगाचं शेवटचं तुकोबाराय
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.
विठ्ठल 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 विठ्ठल